नमस्कार, मी सुरेश कुंडलिक सरदार यूट्यूबच्या माध्यमातून या ठिकाणी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमानिमित्त या शाळेमध्ये जे काही कार्यक्रम आयोजित केले, मुलांची स्फूर्ती, मुलांना ज्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी कार्यक्रम केला, या शाळेमध्ये मी सर्वांच्या आमच्या महिला भगिनी सरपंच, आपल्या मुख्याध्यापिकासुद्धा या ठिकाणी सर्व उपस्थित आहे. त्यांच्या माध्यमातून मी या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी मान सन्मान मिळाला, सगळ्या गोष्टी झाल्या. मी सर्वप्रथम आमच्या गावचे ज्येष्ठ नागरिक म्हणजेच सरपंच सौ दीपालीताई अवसरमोड यांना मी या ठिकाणी 2 मिनिटासाठी विचारणा करणार आहे. या सरपंच आहेत समोर या. आज प्रजासत्ताक दिन तुम्ही या ठिकाणी साजरा केला ग्रामपंचायतमध्ये, शाळेमध्ये, आणि तुम्ही या शाळेच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीनं गौरवशाली एक चांगल्या पद्धतीनं तुम्ही या ताईचा सन्मान केला. तुमच्या मनात हा कसा काय विषय आला? सर, माझ्या मनात अशा महिलांना समाजामध्ये असं हे केलं जाते, मान मिळत नाही समाजामध्ये. अशा महिलाला मी मनात शोधून काढला की आपल्या गावात अशी कोणती महिला आहे की ते मान मिळत नाही समाजामध्ये. आज असा दिवस आहे, प्रजासत्ताक म्हणजे समता, बंधुता, न्याय, सर्वांना समान हक्क. त्या बाईचा पती वारला म्हणजे असं नाही, त्या बाईला समाजात जगण्याचा पूर्ण अधिकार आहे. पूर्ण आपल्याला जसा अधिकार आहे तसा त्या बाईला अधिकार आहे. म्हणून त्या बाईच्या हाताने झेंडावंत त्या गावात मंदिरात जो मान मिळत नाही त्या बाईला, देशाचा झेंडा. तर त्या ताई असे बेबी दिनकर पण यांनी आज आपल्या ग्रामपंचायतमध्ये ध्वजारोहणचा कार्यक्रम पार पाडलेला आहे. त्यांच्या हातून आपण ध्वजारोहण केलेलं आहे. अतिशय धन्यवाद सरपंच साहेब, तुम्ही चांगल्या पद्धतीनं आम्हाला माहिती दिली आणि चांगल्या पद्धतीनं या गोमेधर नगरीतल्या एका स्त्रीचा जो सन्मान केला, हा खरोखर इतिहासामध्ये नोंद आहे. याच्यावाली आम्ही या यूट्यूबच्या माध्यमातून सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने या गावाचा आदर्श सर्वांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत. धन्यवाद. धन्यवाद ज्या ताईचा, धन्यवाद. आता ज्या ताईचा सन्मान झाला, या ताई समोर या तुम्ही. आज तुमचा हा मान सन्मान या ग्रामपंचायतमध्ये झाला. या ग्रामपंचायतमध्ये तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने स्फूर्ती, तुम्हाला काय वाटते याच्याबद्दल, तुम्हाला कसं वाटलं? बरं, बोला इथं ग्रामपंचायतबद्दल काय तुमच्यावर मत? बरं, समाधान वाटलं, चांगलं वाटलं. असा याच्या अगोदर तुमचा कोणी सन्मान केला का? अतिशय म्हणजे ही ग्रामपंचायत अशी आपण गृहीत धरायचं आहे की आदर्श ग्रामपंचायत आहे. या गावामध्ये महिलांचा अतिशय चांगल्या पद्धतीनं आदर्श होतो. गावामध्ये प्रथम नागरिक महिला, गावामध्ये मुख्याध्यापिका महिला, गावामध्ये मदतनीस सुद्धा महिला आहेत. गावामध्ये आपल्याला भात शिजवण्यासाठी सुद्धा खिरडकर ताई आहेत. अतिशय चांगल्या पद्धतीनं असो. आपण पुढे शाळेकडे वळू. आता या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं ह्या आहेत जाधव मॅडम. या आपल्यामध्ये थोडंसं यांच्याकडून आपण मार्गदर्शन घेणार आहोत. मॅडम, या ठिकाणी तुम्ही या दरवर्षीप्रमाणे या प्रजासत्ताकचा दिन या ठिकाणी साजरा करता. आज आपण 76वा प्रजासत्ताक दिन या ठिकाणी साजरा करत आहोत. तुम्ही मुलं अतिशय चांगल्या पद्धतीनं घडवता. या मुलं घडवताना तुम्हाला तुमच्या मनामध्ये एनर्जी येते कुठून? सर, संविधानामध्ये समानतेचा हक्क आहे आणि मला माझ्या लहानपणापासून मनापासून इच्छा होती की मला एक शिक्षिका बनायचं आहे आणि देशासाठी काहीतरी सेवा करायची आहे. म्हणून मी माझ्या वडिलांना लहानपणापासून सांगत होते की मला एक शिक्षिकाच व्हायचं आहे, की मी काहीतरी देशासाठी काम करेल आणि मुलांना घडवेल. म्हणून मला दररोज मी येताना माझ्यामध्ये पूर्ण प्रोत्साहन असते की मला आज काहीतरी नवीन करायचं आहे. एवढं म्हणजे दररोज येताना मला असं दिसते. म्हणून माझ्या थोडंसं काही होणार, पण मुलांमध्ये प्रगती आहे. अतिशय मॅडम, धन्यवाद. तुम्ही चांगल्या पद्धतीनं मुलं शिकवता आणि खरोखर या मुलाचा काहीतरी तुम्हाला यांची सुद्धा या मुलाच्या माध्यमातून, या गावकऱ्याच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीने या ठिकाणी स्फूर्ती मिळते. म्हणून गावकऱ्यापासून तुम्हाला काही अडचण आहे? नाही, कोणाच अडचण नाही. उलट सगळ्यांचं मला सहकार्य आहे. ग्रामपंचायत सहकार्य आहे, गावकरी मंडळांचं सहकार्य आहे. मला कोणत्याच गोष्टीचा त्रास नाही आहे शाळेमध्ये. बरं, अजून वेळोवेळी आमचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आहे. सगळ्या गोष्टीत आतापर्यंत मला कोणत्याही गोष्टीची अडचण आली नाही. सगळ्यांचे सहकार्य लाभले. त्यामुळे मी सगळ्यांचे अभिनंदन करते आणि सगळ्यांना धन्यवाद मानते. ठीक आहे मॅडम, आता या संदर्भात तुम्हाला अजून या शाळेच्यासाठी सुधारणा करण्यासाठी तुमच्या काही अपेक्षा आहेत का? आहे ना, अपेक्षा आहेत ना. कारण आता जर आम्हाला आता मला माहीत, आता तुम्ही भाषणामध्येच बोलले किंवा आता इंग्लिश आणि मराठी या माध्यमाचं जर आपल्याला इंग्लिशच्या शाळेच्या म्हणजे पर्यंत जर आपल्याला यायचं असेल तर आपल्याला आपल्या शाळेची सुविधा, पाण्याची सुविधा हे आवश्यक आहे.
शाळा रंगरंगोटी आवश्यक आहे, शाळेचे बोलक्या भिंती आवश्यक आहे. तर ते सगळ्यांनी जर आम्हाला सहकार्य केलं तर फार आभार मानू आम्ही. अतिशय चांगल्या पद्धतीनं मॅडम सुद्धा तुम्हाला या माध्यमातून आजच्या या प्रजासत्ताक दिनाच्या माध्यमातून तुम्ही जे तुमचे विचार मांडले आणि शाळा कशी प्रगतशील होईल आणि शाळाला कोणत्या माध्यमातून हे मुलं अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रगतीवर जातील या माध्यमातून तुमचे विचार मांडले. वेळेत वेळ काढून आम्ही वेळेत वेळ तुमच्या या शाळेसाठी आणि आपल्या या गावकऱ्यासाठी आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं ज्या स्तरावर आदरणीय विद्यमान आमदार साहेब सिद्धार्थजी खरात साहेब या माध्यमातून सुद्धा आम्ही मेहकरला जाऊन मेहकरच्या माध्यमातून खरात साहेबाकडे सुद्धा या शाळेचा वेळोवेळी आणि या शाळेचा कोणत्या पद्धतीनं कायापालट होईल त्या माध्यमातून आम्ही साहेबाकडे सुद्धा खरात साहेबाकडे आमदार साहेबाकडे सुद्धा या माध्यमातून आपण शाळेचं तुमच्यावाला या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. आता मी पुढे वळतो. आता तुम्ही कोणतं कार्य करता, काय तुमचं नाव या समोर? माझं नाव रेणुका अवसर. बरं, मी समूह जमवणं आणि समूहातल्या महिला जमा करणं. धन्यवाद. या आहेत रेणुका रमेश अवसर मोर. या समूह म्हणजे आपल्या बचत गटाचं कार्य चांगल्या पद्धतीने करत आहात. वेळोवेळी ज्या गरजू महिलांना वेळोवेळी ज्या त्या अडचणीत असतील त्यांना कर्जाच्या माध्यमातून त्या वेळोवेळी कर्ज वितरित करण्याचं काम वेळोवेळी घरोघरी जाऊन संध्याकाळी मिटिंगा लावून त्याच्या कामात सगळ्या महिलांना आर्थिक दृष्टिकोनातून सक्षम करण्यासाठी हा अहोरात्र धावत आहेत. काय तुमचं मत? महिला कितीपत साथ देतात तुम्हाला? 100% साथ देणार. आणि त्यांच्या समूहात आल्यापासून प्रगती वाढली आणि पहिल्यांदा महिलांना बँका ही सुद्धा माहिती नव्हती. यांना त्यांना मूल आणि चूल याच्याशिवाय दुसरं काहीच माहिती नव्हतं. समूहात आल्यापासून त्या बरेच काही शिकल्या, बरेच काही करू शकतात. बरं बरं ताई, तुम्ही आता मला सांगा की तुम्ही हे जे गटाची जे कामं करता या गटामध्ये तुम्हाला समजा काही शाब्दिक तुम्हाला काही अडचणी येत असतील, एखाद्या महिलाचं तुमच्यावाला समजा वाद झाला असेल, त्या महिलासोबत तुम्ही कोणत्या पद्धतीने वागता? वाद झाला तरी आम्हाला त्या महिला सांभाळून घ्यावंच लागतं आणि त्यांना समजून सांगावं लागते की आपली याच्यापासून प्रगती होणार, त्याच्यापासून प्रगती होणार. तेव्हा त्या महिलांना त्यांना पण समजून घेतलं त्यावेळेस त्या बी समोर जाऊ शकतात ना. अतिशय चांगल्या पद्धतीनं या ताईनं सुद्धा चांगल्या पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे. त्या सुद्धा आर्थिक दृष्टीने सर्व महिलांना सक्षम करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहेत. आपण असो आता पुढं वळू. या ताई, काय तुमचं नाव? नमस्कार, माझं नाव निर्मला विजय इंगळे. मी आशाचं काम करते. मला आज अभिमान आहे की आमच्या दीपाली सुभाष आवसमोर यांनी आमच्या बेबी दिनकर बंड यांना झेंडा फडकवण्याचा मान दिला. मला खूप अभिमान वाटते त्यांच्याबद्दल. आणि गाडेकर सर आणि मॅडम यांचं पण खूप मी कौतुक करतो कारण यांनी खूप चांगली मुलं घडविले. एवढं बोलून मी माझं असं. धन्यवाद ताई. दोन मिनिटं फक्त. माझा आखरीचा एक तुम्हाला शेवटचा प्रश्न आहे. आता तुम्ही या अतिशय चांगल्या पद्धतीने या मान सन्मानाबद्दल बेबीताईच्या मान सन्मानाबद्दल अतिशय अभिमान व्यक्त केला. काही अडचण नाही असो, पण तुम्ही अशाचं ज्या पद्धतीनं काम करता त्यावेळेस तुम्ही आता समजा कोणी बिमार असेल, कोणी काही असेल, समजा एखाद्या वेळेस रात्री बेरात्री जर समजा कोणी अवेळी जर बिमार पडलं आणि तुमच्याकडे जर त्याचा फोन आला किंवा तुम्हाला कोणी बोलवायला आलं तर तुम्ही गोळ्या औषधीची पूर्तता करता किंवा ते आता वेळेच्या अभावी तुम्ही त्यांना सांगता की नाही हा वेळ झाला, असं काय तुम्ही काय करता तसं पेशंट? नाही. जर आमच्याकडे गोळ्या औषधी असल्या तर आम्ही त्यांना देऊ शकतो, नाही तर आम्ही त्यांच्यासोबत दवाखान्यात जाऊ शकतो. असं का? त्यांना संदर्भ सेवा देऊ शकतो आम्ही. बरं. धन्यवाद ताई. अशी तुम्ही सेवा करत राहा. सर्व रुग्णाची ही सेवा करणं, रुग्णाची सेवा करणं म्हणजे भगवंताची सेवा करणं हे हा आपल्या पहिल्यापासून हा आपल्या भारताचा एक नवीन प्रकारचा म्हणजे अतिशय प्राचीन आलेला हा भाग आहे इथं. धन्यवाद. या ताई समोर या. तुम्ही काय करता? अंगणवाडीची काय नाव सांगा तुमचं? अरुणा मनोज इंदरकर. मी अंगणवाडी सेविका आहे. मी लहान मुलांना शिकवते. काय कोण्या पद्धतीनं? लहान खेळ मुलांना खेळ शिकवते. छोटे गाणे हे गाणे शिकवते. बरं. तुम्ही आता हे मुलांना या लहान मुलांना शिकवत असताना हे मुलं खूप त्रास देत असतील? नाही त्रास देत नाहीत. मग आपल्याला समजून घ्यावं लागते. त्यांना छोटे असतात ना, लहान असतात ते. तुम्ही कोण्या पद्धतीने लेकरांना समजावून सांगता? शांततेनं सांगता का रागावता त्याच्यावर? नाही, का त्यांना मारता का त्यांना शिक्षण देता? काय नाही करता शिक्षा तुम्ही? नाही द्यायची. शांततेने शिकवायचं.
कारण की ते छोटे छोटे असतात, त्यांना काही समजत नाही, त्याला आपल्याला हे शिकवावं लागतं. अतिशय धन्यवाद ताई. या होत्या इल्लरकर ताई, ह्या सुद्धा आपल्या बालवाडीच्या माध्यमातून सर्व मुलांना अतिशय चांगल्या पद्धतीनं हे कार्यरत करतात आणि चांगल्या पद्धतीनं काम करतात. आपल्या तुमच्या शाळेमध्ये काही आहार गीर भेटत असेल ना काही? हो भेटते ना. असं का? काय भेटते? 0 ते 6 महिन्याच्या मुलांना THR मिळतो आणि 3 ते 6च्या मुलांना आहार शिजलेला आहार मिळतो. असं का? धन्यवाद. अतिशय चांगल्या पद्धतीनं. या ताई, या तुम्ही या समोर या. काय तुमचं नाव सांगा पूर्ण? इकडं पहा, कॅमेऱ्याकडे पहा. हां. बर बर बर. मी सकाळून येते, साफसफाई करते हा. आणि भात छानून सगळ्या पद्धतीने करते, पद्धतनं पाणी आणते, पद्धतनं लेकरांना वाटते. बरं, आता मला तुम्ही सांगा, हा या शाळेमध्ये जो माल येते, शाळेमध्ये जो भात गीत चांगल्या पद्धतीनं चांगल्या क्वालिटीचा येते, चांगल्या पद्धतीनं लेकराची तुम्ही सेवा करता, चांगल्या पद्धतीनं पोरायनं जर काही दांगडो गेला तर त्याला कसं काय तुम्ही हे करता? काहीच नाही करत, तरी बाळा दांगडू करू नका. बरं बरं. अतिशय ह्या होत्या आपल्या बेबीताई खिरेडकर. यांनी बी चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी या शाळेच्या मुलांना भात शिजवण्याचं आणि त्या सकस आहार देण्याचा या ठिकाणी या माध्यमातून काम केलेलं आहे. धन्यवाद. मी सुरेश सरदार या यूट्यूबच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीने या शाळेतून सगळ्याच्या गोष्टीचा आज प्रजासत्ताच्या निमित्तानं या कार्यक्रमाचं नियोजन चांगलं केलं. या शाळेच्या माध्यमातून गाडेकर सर असतील, जाधव मॅडम असतील आणि सर्व त्यांचा या ठिकाणी संच असतील, यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मार्गदर्शन केलं. आणि अतिशय मी सुद्धा माननीय विद्यमान खरास साहेब, आदरणीय खरास साहेब आमदार यांच्या माध्यमातून मॅडम ज्या बोलल्या या शाळेला प्रगत करण्यासाठी कोणत्या ना कोणत्या पद्धतीनं मी या ठिकाणी मार्गक्रम करीन. असो, अतिशय चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला. नमस्कार.